नमस्कार मित्रांनो, गीता येथील शहाणपण भाग 7 प्रभाग 2 मध्ये तुमचं मी स्वागत करतो. आपण लगेचच सुरू करतोय. नेहमीप्रमाणे श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि गीताई ध्यान शब्दांवर लक्ष द्या, म्हणजे पूर्ण एकाग्रता आपल्याला साधेल. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनी कडेवरी. भक्तां ते प्रतिबोधिली ससमरी, नारायणे श्रीवरे. मुक्ते संग्रथिली समान्य मुनिने, वेदांत विद्या करे. माते षष्ठ्यधिकारिणी शतशती, अष्टादशाध्यायिनी. तू ते मी अनुसंधितो निशिदिनी, गीते भयद्वेषिणी. गीते भयद्वेषिणी. प्रभाग 1 मध्ये आपण 3 श्लोक पाहिले. ते पुन्हा एकदा वाचून दाखवतो, म्हणजे प्रभाग 2 साठी कंटिन्युटी आपल्याला राखता येईल. सांख्य बुद्धी अशी जाण, ऐकती योग बुद्धी तू. तोडीशील जिने सारी, कर्माची बंधने जगी. न बुडे येथ आरंभ, न घडे विपरीतही. जोडा स्वल्पही हा धर्म, तारी मोठ्या भयांतुनी. ह्यात निश्चय लाभुनी, बुद्धी एकाग्र राहते. निश्चयाविण बुद्धीचे, फाटे ते संपत्तीची ना. योग बुद्धी अधिकरण 7 मध्ये आपण योग बुद्धी शिकतोय. योग बुद्धी म्हणजे काय हे गेल्या वेळी आपण पाहिलं की फळ अत्यंत उत्कृष्ट मिळावं म्हणून कर्म करणे. फळ जर मनाप्रमाणे नाही मिळालं तरीही दुःख सागरात न डुबणे, आणि जर चांगलं फळ मिळालं तरी सुद्धा मीपणा न राखण्यासाठी म्हणून त्या फलाचा त्याग करणे. अशा प्रकारची मानसिकता ठेवून जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्याला कामामध्ये एकाग्रता साधता येते. आणि त्यातूनच मग ते कर्म अखंडित होत जातं आणि त्यात कोणतंही विघ्न येत नाही. खूप चांगल्या प्रकारे निर्मिती करता येते. आणि अर्थातच नम्रतेचा भाव आपल्यामध्ये निर्माण होतो, कृतज्ञतेचा भाव आपल्यामध्ये निर्माण होतो, जेणेकरून आपण पुढल्या निर्मितीसाठी तयार राहतो, अधिक चांगल्या निर्मितीसाठी. परंतु ह्या बुद्धीमध्ये किंवा
ह्या मानसिक स्थितीमध्ये आपला निश्चय झाला नाही, जर बुद्धी स्थिरावली नाही, तर मात्र बुद्धीला अनेक फाटे फुटत जातात. आता प्रभाग 2 मध्ये आपण जे श्लोक घेणार आहोत त्याचा अर्थ ह्याच मूलभूत संकल्पनेशी निगडीत आपल्याला ठेवायचा आहे. परंतु त्या व्यतिरिक्त श्रीकृष्ण पापपुण्याच्या संकल्पनेकडे कशा पद्धतीने पाहतो हेही आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. अर्जुनाच्या मनामध्ये सुद्धा पापपुण्याच्या काही संकल्पना होत्या, तशाच आपल्याही ठिकाणी असतात. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो हे शास्त्रात सांगितलं आहे, बरोबर की नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या सिनियर लोकांकडून हे शास्त्रात सांगितलं आहे असं फार मोघम असा प्रकारचं उत्तर देण्यात येतं. पाप आणि पुण्य या संकल्पना कोणत्या दोन भावनांशी निगडीत आहेत, तर पाप ही फिअर ह्या भावनेशी निगडीत आहे आणि पुण्य ही लोभ ह्या भावनेशी निगडीत आहे. अमुक काम केल्यानंतर पाप लागेल म्हणजे तशी भीती, आणि अमुक काम केल्यानंतर पुण्य लागेल म्हणजे थोडंसं लोभ. अशा प्रकारची ही रचना केलेली आपल्याला दिसते. आणि मग अमुक कर्मकांड केलं की आपल्याला पुण्य लागेल, नाहीतर पाप लागेल. आणि त्या फिअर आणि लोभाच्या चक्रातून कर्मकांडांच्या ठिकाणी आपण अगदी चक्रावून जातो. त्याविषयी श्रीकृष्णाचं मत काय हे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येणार आहे. पुढच्या अध्यायांमध्ये अधिक खोलात जाऊन त्यांनी बऱ्याच ठिकाणी अक्षरशः थपडा मारलेले आहेत, विशेषतः 7व्या अध्यायामध्ये. त्याही आपल्यासमोर येतील. परंतु हा दुसरा अध्याय म्हणजे संपूर्ण गीतेचं सार, त्यामुळे काही श्लोकांमध्ये आपल्याला ती भावना दिसून येते, श्रीकृष्णाचा तो विचार दिसून येतो. कसा ते आपण आता बघूया. मगाच्या श्लोकाचा मगाच्या श्लोकांपैकी शेवटचा श्लोक काय होता? ह्यात निश्चय लाभुनी बुद्धी एकाग्र राहते, निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपत्तीचिना. फलत्यागाच्या विचारामध्ये बुद्धी स्थिर झाल्याशिवाय बुद्धीला फक्त फाटे फुटत जातात. कसं ते आता बघ. अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया, वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे. हे कृष्णाचं वाक्य आहे. काय म्हणतोय? अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया, वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे. बघा, शास्त्र विस्त्र तर बाजूलाच राहिली, परंतु वेदाचे वाद घालणाऱ्या व्यक्तींना सुद्धा अविवेकी अशी संज्ञा कृष्ण देतोय. कारण जे वेदाचे वाद घालतात ना, ते म्हणतात की ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही.
ह्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी ह्या वेद शब्दाचा अर्थ कर्मकांडयुक्त शास्त्र असा घेतला. म्हणजे जे कर्मकांडांविषयी जास्त बोलतात त्याविषयी जास्त करून ह्या वेद शब्दाचा अर्थ घेतलेला आहे. पुढे जन्मुनिया करा कर्मे मिळवा भोग वैभव भोगा कर्मफळे गोड सांगती स्वर्ग कामुक. आता हे लोक काय सांगत असतात? कारण ते स्वर्ग कामुक म्हणजे ज्यांना भरपूर काही भोगायचं आहे, काय काही मिळवायचं आहे, फिजिकल गोष्टी लौकिक गोष्टी मिळवत राहायचं आहे. त्या काय काय ह्या डिटेलमध्ये मी जात नाही कारण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. भरपूर कर्मफळ भोगा जन्मल्यानंतर आणि चैन करा असं थोडक्यात हे म्हणत आहे. हल्लीच्या कन्झ्युमेरिझम म्हणजे चंगळवाद, शरीराला भोग देणाऱ्या भरपूर वस्तूंची उपलब्धता म्हणजे चंगळवाद. बरोबर आहे की नाही? आता एखाद्या मॉलमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो साधा शर्ट घेण्यासाठी, तेव्हा त्या ठिकाणी सिलेक्शन करताना आपल्या मनाची काय स्थिती होते हे पुढच्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं आहे. पुढच्या अध्यायामध्ये ते सांगितलेलं आहे. 44वा पुढच्या श्लोकामध्ये ते सांगितलं आहे. 44वा श्लोक काय म्हणतोय? त्यामुळे भुलली बुद्धी गुंतली भोग वैभवी ती निश्चय न लाभुनी समाधींत नव्हे स्थिर. ह्या ठिकाणी समाधी या शब्दाचा अर्थ समाधान किंवा समत्व असा आहे. समाधी या शब्दाचा अर्थ डायरेक्टली ध्यान लावून बसलेला असा डोळ्यासमोर आणायचा नाही, कारण समाधी हा शब्द अनेक अर्थांनी पुन्हा गीतेमध्ये आलेला आहे. फक्त 6व्या अध्यायामध्ये त्याचा अर्थ अष्टांग योग आणि त्यातून निर्माण होणारी समाधी स्थिती असा आहे. अदरवाईज त्या सगळ्याचा अर्थ समाधान किंवा समत्व आलेली बुद्धी असा आहे. इक्विनिमिटी हा शब्द काम अँड कंपोजर इन डिफिकल्ट सिच्युएशन्स, दॅट इज कॉल्ड ॲज इक्विनिमिटी, म्हणजेच समत्व आणि म्हणजेच समाधी. ठीक आहे. आता ह्या काय म्हटलंय? भोगवैभव. भोगवैभवामध्ये गुंतल्यामुळे बुद्धी भुलते, भ्रमिष्ट होते, मोहात अडकते, कन्फ्यूज होते आणि त्यामुळे तिला निश्चय न लाभल्यामुळे ती इक्विनिमिटी सिच्युएशनमध्ये कशी येणार, सम कशी होणार, काम अँड कंपोज्ड कशी राहणार. तुम्ही याचा विचार करा स्वतःशी याला जुळवून घेऊन. म्हणून तू काय कर हे पुढच्या अध्यायामध्ये सांगताय. हे पुढच्या श्लोकामध्ये, सारखा अध्याय माझ्या तोंडामध्ये येते, पण पुढच्या श्लोकामध्ये 45 तिन्ही गुण वदे वेद त्यात राहे अलिप्त तू सत्व सोडू नको सोशी द्वंद्वे निश्चिंत सावध. एका श्लोकात भरपूर काही कसं वाक्य सांगितलं. तिन्ही गुण वदे वेद. तिन्ही गुण, 3 गुणांनी हे प्रकृती बनलेली आहे असं आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे. सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांविषयीचं अधिक विश्लेषण आपण अध्याय 13 पासून सुरू करणार.
सध्या इथे एवढंच समजून घ्या की 3 गुणांपासून ही प्रकृती बनलेली आहे, जिला आपण महामाया रूपाने पूजन करतो. जिचं आपण महामाया रूपाने पूजन करतो, ती प्रकृती 3 गुणांनी युक्त आहे आणि त्याविषयीच हे वेद सांगत आहेत. तरी सुद्धा तू त्यापासून अलिप्त होऊन विचार कर. म्हणजे एकदा तू त्यापासून अलिप्त हो, म्हणजेच जसं आपण पहिल्या आधी बोललो होतो त्याप्रमाणे डोक्यामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये मी आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी हा विचार टाकून घे. म्हणजे मग तू आपोआपच ह्या सर्व गोष्टींपासून अलिप्त होशील आणि अलिप्त राहू शकशील. तरी सुद्धा ह्या अलिप्त स्थितीपर्यंत जाण्यासाठी, ही जी अलिप्त स्थिती आहे म्हणजे 3ही गुणांपासून वेगळं राहण्याची किंवा त्यांना वेगळ्या पद्धतीने पाहण्याची, त्यांच्याकडे एका बाह्य दृष्टीने पाहण्याची जी बुद्धी आहे, ती येण्यासाठी सुरुवातीला सत्व सोडू नकोस. म्हणजे सत्व गुणाचा आधार घे. रज आणि तमाचा शक्यतोवर दूर सार. रज आणि तमाला शक्यतो दूर सार आणि सत्वाला सोडू नकोस. आणि सोशी द्वंद्वे म्हणजे सुख दुःख, हानी लाभ, चांगलं वाईट, प्रिय अप्रिय, शत्रू मित्र, आवडता नावडता, ही जी काही द्वंद्व आपल्याला सोसावी लागतात शरीरामध्ये, आपल्या मेंदूला, ती सहन कर, फक्त सहन कर. आणि फळवासनेविषयी निश्चिंत राहा. फळाविषयी निश्चिंत राहा, परंतु कर्तव्याविषयी मात्र सावध राहा. कर्तव्य करण्याविषयी मात्र सावध राहा. तेव्हा काय म्हणाले? 45वा श्लोक पुन्हा एकदा. तिन्ही गुणवदे वेद, त्यात राहे अलिप्त तू, सत्व सोडू नको सोशी, द्वंद्वे निश्चिंत सावध. सर्वत्र भरले पाणी, तेव्हा आडात अर्थ जो, विज्ञानी ब्रह्मवेत्यास, सर्व वेदांत अर्थ तो. काय जबरदस्त वाक्य आहे. तुम्ही सांगा, जिथे महापूर आलेला आहे, आपण पाहिलं ना आता टी व्हीवरती, महापूर जिकडे येतो तिथे काय अवस्था होते. तिथे कोणी म्हणतं का ही विहीर आहे? आड म्हणजे विहीर. तिथे कळतं का कोणाला ही विहीर आहे, ही नदी आहे, हा हौद आहे? नाही कळत. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीचं मन आणि बुद्धी ही ब्रह्ममय झालेली आहे, म्हणजे ज्याने स्वतःच्या मनामध्ये मी आत्मा आहे हा विचार पूर्णपणे सामावून घेतलेला आहे, जो आत्मनिष्ठ झालेला आहे, अशा व्यक्तीच्या दृष्टीला वेदांमध्ये सांगितलेले वेगवेगळ्या गोष्टी ह्यांचं काही प्रयोजन राहतं का? ह्याची काही नीड राहते का? हा महत्त्वाचा विचार कृष्णाचा आहे. बघा, हा कृष्णाचा विचार आहे. आता 47वा श्लोक, अतिशय आवडता श्लोक. ह्या श्लोकावरच आपली
गुजराण झालेली आहे आजपर्यंत. गीतेच्या ह्या श्लोकावर आपली गुजराण झालेली आहे लहानपणापासून. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आणि त्याचा शोध आपण कायम घेत राहिलो. कित्येक लोकांनी तो शोध सोडून दिला, कारण ह्यात काय आपल्याला कळत नाही बाबा असं म्हणून आपण ते सोडून देतो. अधिक खोलात जाऊन आपण बघू काय म्हणतायत. विनोबा भावे काय म्हणतायत, लोकमान्य टिळक काय म्हणतायत, ह्याविषयी त्यांनी ह्या गोष्टीचं विश्लेषण काय केलं आहे हे जर आपण पाहिलं योग्य वेळी योग्य वयात, तर आपल्याला अतिशय त्या गोष्टीचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करता येतो आणि तो प्रयोग म्हणून तरी करून बघता येतो. तर ह्या श्लोकाचं भाषांतर असं केलं आहे 47व. बघा, ही समश्लोकी गीता आहे. हा प्रत्येक श्लोक हा गीतेच्या त्या श्लोकाशी जुळणारा श्लोक आहे. त्यामुळे कर्मण्येवाधिकारस्ते हा संस्कृतमध्ये म्हटला काय, किंवा हा 47वा श्लोक म्हटला काय, त्याच्यामध्ये मी तरीसुद्धा असं म्हणेन की 0.01% का होईना सब्जेक्टिव्हिटी येतेच. ह्याचा अर्थ काय, मी जे बोलतोय त्याचा, की कृष्णाने अर्जुनाला जेव्हा प्रत्यक्ष ही गीता सांगितली तेव्हा त्याच्या मनामध्ये जो भाव होता, जो अर्जुनाने ग्रहण करताना त्या ठिकाणी जो भाव होता, तो संपूर्ण भाव जशाचा तसा आपल्याला कधीच अनुभव करता येणार नाही. कारण तो शब्दामध्ये एकदा झाला की त्याच्या मागचा भावार्थ हा प्रत्येक व्यक्तीला शोधावा लागतो. आता जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्हली ह्या गोष्टीचा विचार लोकमान्य टिळक आणि विनोबांनी केला. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी मी येऊ दिला नाही. म्हणजे माझा विचार असा आहे, त्यामुळे ह्या गोष्टीचा अर्थ असा घ्या असं न म्हणता प्रत्येक शब्दाचा हाच अर्थ का घेतला पाहिजे हे त्यांनी जाणलेलं आहे. कारण त्या दोघांची बुद्धी ही समत्व आलेली होती. म्हणून आपण त्यांचं मानतो. तो माझ्या बाजूने बोलतोय का त्याच्या बाजूने बोलतोय असं होणारच नाही. ते फक्त जे खऱ्या अर्थाने तिथे ॲप्लिकेबल आहे त्याविषयीच बोलणार. म्हणून ते फार ऑब्जेक्टिव्हली म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करणारे लोक आहेत. म्हणून आपण हे आता ऐकायला बसलोय, वाचायला बसलोय. 47. कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी, नको कर्मफळी हेतू अकर्मी वासना नको. फळावर तुझा अधिकार नाही, तेव्हा तू फक्त कर्म कर. फळाची अपेक्षा करू नकोस. आणि फळाची अपेक्षा करू नकोस म्हणजे अगदी मोक्षाची सुद्धा तू वासना ठेवू नकोस असं म्हटलंय. फळ लाभो न लाभो तू निस्संग सम होऊनी, योगयुक्त करी कर्मे योगसार समत्वची. निस्संग म्हणजे अनअटॅच्ड होऊन तू कर्म कर. फळ लाभो न लाभो, कर्तव्य म्हणून कर्म कर. कारण योगसार, द जिस्ट ऑफ द योगा इज इक्विनिमिटी, calm and composure in difficult situations. That is samatva. 49 पुढचं
समत्व बुद्धी ही थोर, कर्म तिहुनी हीनची, बुद्धीचा आसरा घेतू, म्हणती फळ मागती फळ दीनते. फळाची अपेक्षा कोण करतो? जो दीन आहे, म्हणजे अगदी केविलवाणा आहे ना, तोच माणूस फळाची अपेक्षा ठेवून असतो. बाकी अदरवाईज दुसरा जो स्ट्रॉंग माणूस आहे, जो श्रीमंत माणूस आहे खऱ्या अर्थाने, तो फक्त कर्म करत असतो, कर्तव्य करत असतो. तेव्हा तू कर्मापेक्षा समत्व बुद्धीला महत्त्व दे. कर्मापेक्षा समत्व बुद्धीला महत्त्व दे. येथे समत्व बुद्धीने टळे सुकृत दुष्कृत, समत्व जोड ह्यासाठी तेची कर्मात कौशल. कर्म करण्याचं कौशल्य म्हणजे समत्व आलेली बुद्धी, आणि त्यामुळे सुकृत दुष्कृताचा नाश होतो. म्हणजे पुन्हा एकदा अर्जुनाला हे सांगत असल्यामुळे, आणि तो पापपुण्याच्या प्रश्नामध्ये अडकलेला असल्यामुळे, पापपुण्य का लागत नाही ह्याचं हे कारण त्याने सांगितलं की जर तू समत्व बुद्धीने हे कर्म केलंस, म्हणजे तू स्वतःच्या ठिकाणी फळाची अपेक्षा न करता केवळ कर्तव्य म्हणून, केवळ ड्युटी म्हणून हा स्वधर्म पाळलास, तर तुला सुकृत दुष्कृताचा परिणाम होत नाही. ज्ञानी समत्व बुद्धीने कर्माचे फळ सोडूनी, जन्माचे तोडिती बंध, पावती पद अच्युत. या ठिकाणी पुन्हा थोडासा अध्यात्माला टच आहे. तेव्हा आपल्याला जर ते समजलं नाही तर आपण लेट गो, समजण्याचा प्रयत्न जरूर करावा. चिंतनाच्या मार्गाने तोच होऊ शकतो, केवळ चिंतनाच्या मार्गाने होऊ शकतो. परंतु जर नाही समजलं तर लेट गो. जन्माचे तोडिती बंध, पावती पद अच्युत. न ढळणारं पद तुला प्राप्त होईल जर समत्व बुद्धीने कर्म फळ सोडून तू वागलास तर. लंघुनी बुद्धी जाईल जेव्हा हा मोह कर्दम, आले येईल जे कानी तेव्हा जिरविशील तू. श्रवणे भ्रमली बुद्धी तुझी लाभुनी निश्चय, स्थिरावेल समाधीत तेव्हा भेटेल योग तो. लंघुनी बुद्धी जाईल जेव्हा हा मोह कर्दम. मोह कर्दम म्हणजे एक तर आपल्या ठिकाणी असलेली विषयासक्ती, म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, भोगवैभवाचा जो उल्लेख झाला तो किंवा दुसरा वेदांचे वाद ऐकून, म्हणजे विविध शास्त्रांमध्ये बरंच काही पापपुण्य नरक स्वर्ग लिहिलेलं आहे, ते वाचून तू जर कन्फ्यूज होत असतील, हे ठीक आहे, मोह करत म्हणजे कन्फ्युजन. जेव्हा तुझी बुद्धी हे कन्फ्युजन घालवेल आणि त्याला क्लॅरिटी येईल, तेव्हा त्यांनी काहीही सांगो, तुझी बुद्धी स्थिर राहील. ते काय बोलतात, ते कुठल्या शास्त्रातून बोलत आहेत याविषयी चिंता तुझ्या डोक्यात राहणार नाही. श्रवणे भ्रमली बुद्धी तुझी लाभुनी निश्चय. हे असं वेगवेगळ्या प्रकारचं श्रवण करून तुझी जी बुद्धी भ्रमलेली आहे ना,
म्हणजे त्यावेळी अर्जुनाला सांगतायत ते किती हजार वर्ष झाली, आणि अजूनही आपले लोक, आपण, त्यात मी सुद्धा आलो, भ्रमलेल्या स्थितीमध्येच आहोत. कुठलं शास्त्र काय सांगते? काय केलं तर पाप लागेल, काय केलं तर पुण्य लागेल, काय केलं तर पितर शांत होतील, काय केलं तर ते आपल्या अंगावर येतील, हो की नाही? भीती आणि लोभाच्या ह्या काम्य कल्पनेमुळे, इच्छापूर्तीच्या कल्पनेमुळे आणि विचारामुळे फलाशा म्हणजे सारखं फळ काहीतरी मिळावं ह्या आशेच्या जोरावर एवढा मोठा हा पसारा निर्माण झालेला आहे, भ्रमलेला आहे सगळं. आपण आपल्यालाच भ्रमवून टाकलेलं आहे. तेव्हा समत्व बुद्धीच्या आधाराने, समत्व बुद्धी कशी लागणार? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे ह्या विचाराने समत्व बुद्धी येते. हा ज्ञानयोग आहे जो आपण 13व्या अध्यायापासून पुढे पाहणार आहोत. ती समत्व बुद्धी कशी कशी आणायची हे पुढच्या काही अध्यायांमध्ये 6, 3, 4, 5 या अध्यायामध्ये कर्मयोगाच्या माध्यमातून समत्व बुद्धी कशी येते, 6, 7 आणि 8 ध्यानयोगाच्या माध्यमातून समत्व बुद्धी कशी येते, 9, 10, 11, 12 भक्तीच्या मार्गाने समत्व बुद्धी कशी येते, 13, 14, 15 ज्ञानयोगाच्या मार्गातून समत्व बुद्धी कशी येते, हे श्रीकृष्णांनी पुढे सांगितलंय आणि तेच आपल्याला शिकायचं आहे. शेवटी महत्वाचं काय आहे? बुद्धीची समता, समत्व बुद्धी, इक्विनिमिटी, calmness and composure in the most difficult situations. That is samatva. तेव्हा शेवटचा अध्याय पुन्हा एकदा म्हणतो, शेवटचा श्लोक पुन्हा एकदा म्हणतो, 53वा श्लोक. श्रवणे भ्रमली बुद्धी तुझी लाभुनी निश्चय, स्थिरावेल समाधीत तेव्हा भेटेल योग तो. तेव्हा तुला खरा कर्मयोग भेटेल. कधी? जेव्हा तुझी बुद्धी समाधीत म्हणजे समस्थितीत राहील. बुद्धी समस्थिती, समाधी, सम अधिक आधी, त्याची आधी सम झाली आहे, तो समाधीत आहे असतो. आणि तो प्रयत्न आपल्याला अखंडितपणे करावा लागतो. कधीपासून? बालपणापासून. मध्येच उठून 50व्या वर्षी नव्हे. अजून पुढे पुढे आपल्याला बरंच काही श्रीकृष्ण थपडा मारणार आहेत, त्या आपल्याला सहन करायच्या आहेत आणि त्यावरती विचार करायचा आहे, मंथन करायचं आहे. आणि आज आपण त्यामध्ये काय सुधारणा करू शकतो आपल्या वागण्या बोलण्यात आणि आपण पाळत असलेल्या शास्त्रांमध्ये आणि अनेक संकल्पनांमध्ये पुनर्विचार करू शकतो की नाही, हे आपल्याला पाहायचं आहे. तेव्हा आजचा अभ्यास, माझी बुद्धी समत्व स्थितीमध्ये आहे का, की ती भोगवैभवामध्ये गुंतलेली आहे फक्त, म्हणजे अर्थार्जन करणं आणि कामवासना पूर्ती करणं हा पुरुषार्थ आहेच, परंतु ध्येय मात्र मोक्षाकडे असलं पाहिजे.
मोक्षाकडे म्हणजे मोहाचा क्षय करण्यासाठी किंवा सेल्फ फुलफिलमेंटच्या दिशेने जाणारं, सेल्फ कंटेंटमेंटच्या दिशेने जाणारं, आपल्या विकारांना उन्मत्त न करणारं तर शांत करणारं. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. हरि ओम. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. नमस्कार, गुड डे. पुन्हा भेटूया अधिकरण 8 घेऊन, बरोबर ना? भाग 8 आणि अधिकरण 7 घेऊन. धन्यवाद.